5 वाजता प्रचार संपतोय आणि आपण सगळ्या गोष्टी कायदेशीर करतोय. शेवटचे 2-4 चेंडू राहिलेत आणि साहजिकच आहे सिक्सर मारल्याशिवाय मी काय सोडणार नाही. आणि हा सामना आपण जिंकायला पाहिजे असं नाही माझं म्हणणं आहे, आपण जिंकलेलाच आहोत. पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी अत्यंत उत्तमरित्या ही आघाडी सांभाळलेली आहे. विशेष करून अभ्युदयनगरचे जे रहिवासी आहेत, अरविंद तुम्ही आता जो उल्लेख केला की इकडे काही आलेत काही घरी बसून बघत असतील, त्याला मी वचन देतोय की तुमच्या इच्छेविरुद्ध एक सुद्धा वीट मी इथे रचू देणार नाही. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला पाहिजे तसाच विकास इकडे होईल, तुम्हाला विश्वासात घेऊनच विकास होईल. दुसरा कोणी जरी आला तरी त्याला तुम्हाला बेघर मी करू देणार नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे की उमेदवार कोण. एक तुमच्या समोर निष्ठावान आहे आणि दुसरं कोण आहे तुम्हाला माहिती आहे, ज्यांच्यावरती चौकशी चालू आहे. गद्दा तर आहेच पण भ्रष्टाचारी सुद्धा आहेत आणि या भ्रष्टाचाराचा पैसा आता पसरतोय. माझ्या तर कानावर असं आलंय की काही ठिकाणी ग्रामीण भागात जो पैशाचा वाटप झाला त्या नकली नोटा वाटल्या, म्हणजे माणसंच नकली आहेत आणि आपल्याला नकली म्हणतात. जे आपल्याला नकली म्हणतात त्यांना मी काय म्हणतो, अरे जोरात बोला ना, कारण हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची लढाई आहे. हे बेअक्कली माणसं यांना कळत नाही, यांच्याकडे ना विचार ना आचार ना माणसं. आमच्याकडे बघा सगळी आमची माणसं अगदी वेगवेगळे सगळे काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी आहेत, कपिलजी आहेत, कम्युनिस्ट आहेत, त्याच्यानंतर तुषारजी आहेत, सगळेच आहेत, आपची लोक आहेत, सगळे आहेत. हे कशासाठी एकत्र आलेत, देशाची लोकशाही आबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेलो. आणि अरविंदबद्दल मी अभिमानाने सांगेन की 19 साली जेव्हा या भाकड जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला तेव्हा अरविंद तिकडे केंद्रात मंत्री होते आणि माझ्या लक्षात आलं की हे आता आपला विश्वासघात करतायत. मी अरविंदना फोन केला आणि अरविंदना म्हटलं, अरविंद तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अरविंदनी मला एक चकार शब्दाने उलटं विचारलं नाही, साहेब माझा काय दोष, मी इतके वर्ष शिवसैनिक आहे. मी बोलल्यानंतर अरविंद म्हणाले येस सर आणि जाऊन राजीनामा तोंडावर फेकून आले मोदींच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.